हाय फ्रेंड, तुमचं स्वागत आपल्या चॅनलमध्ये. आपल्या चॅनलचं नाव आहे प्रियाची दुनिया. आणि बघा, आणि मी आहे प्रिया. आज तुम्हाला माझं नाव सांगणार आहे. तर बघा मी काय करणार आहे आज. तुम्ही काय करणार आहे, काय हे राडा मांडून ठेवलाय. तर तुम्हाला राडा कशाचा ते सांगते मी. तर आज काही पाणी पण भरून ठेवायला लागलं फ्रेंड. असं वाटलं का पाणीच जाते का काय. 1 तासच पाणी येणार, 1 तासच पाणी येणार, तर सोडलं त्या शेतीवाल्यानं. तर बघा मी काय करणार आहे आज. मुगाची डाळ घेतली आहे, मला करायची आहे मूग डाळीची भजी. मला खूप आवडते आणि खूप आठवण आली होती. आणि माझ्या मित्रांना म्हटलं मला भजी खायची आहे, ते बोलले कर ना मग. आणि मग आता मुगाची डाळ भिजत घातलेली आहे. इकडे बघा मी काय घेतलं, हिरवी मिरची, लसूण घेतलं आणि कांदा. आता मी पहिले आहे ना यात कढीपत्ता पण टाकून घेतले. आता हे वाटण वाटून मी मस्त ह्या डाळमध्ये घालणार. डाळ पण वाटून घेणार आहे. तर बघा कांदा मी असंच टाकणार आहे. फक्त कढीपत्ता, मिरची आणि लसूण एवढंच वाटणार आहे. आणि गारगार हवा सुटली आमच्या खिडकीमध्ये. खूप भारी वाटत आहे, मला खूप आवडते असं. तर चला मी तुम्हाला लगेच 2 मिनटात भेटते. हे वाटून घे. बघा मी हे वाटून घेतलं आहे. आता मी डाळ आहे ना माझ्या मिस्टरांना वाटायला सांगणार आहे. द्याल ना वाटून. हा डाळ द्याल ना वाटून. हो देईन. थँक्यू. ओके. थँक्यू. व्हिडिओ वाकडा चालला ना. काय म्हणून आपल्याला सगळे पब्लिक वाकडे वाकडे व्हिडिओ काढते म्हणून. असं कसे आहे म्हणे. मला आता हे डाळ भरून घेते त्याच्या. काढू मिक्स पटकन. काढू पाणी. हवा बघा ना. अशी जर हवा असली तर कशाला कूलर पाहिजे आणि कशाला फॅन पाहिजे हो बिल यायला. काही गरज नाही आहे ना. मस्त बढिया हवा. मला तर खूप आवडायला लागलं. जाडसर काढते. जाडसरच पाहिजे. ते बारीक झालं ना की चांगलं नाही लागत. तर फ्रेंड जाडसरच काढायची. खूप छान लागते मूग डाळीचे भजे. 2 मिनटात भेट. तर बघा फ्रेंड मी हे डाळ वाटून घेतलेली आहे. आणि इकडे तेल गरम करायला ठेवलं आहे. आता मी यात घालणार आहे कांदा. कांदा असला ना भज्यामध्ये की बापरे आहा. मला कांदा खूप आवडते. मला हिरवा म्हणजे पातीचा कांदा आवडते. पण कसं आहे फ्रेंड, माझी मुलगी नको म्हणते ते पातीचं. हे थोडं लाल तिखट टाकणार मी, चालेल ना. हिरवी मिरची टाकली आहे मी, तरी थोडं लाल टाकणार आहे. मीठ टाकते. बघा कशी आठवण देतात फ्रेंड मला ते. अरे मीठ नाही टाकला तर चव नाही येणार तुला. तर आता घेते मी यात चवीनुसार मीठ टाकून. मीठ कमीच टाकते जरा, नंतर खाऊन बघितलं की बघू टाकू आपण. तर बघा मी आता हे मिक्स करून घेणार आहे. खूप छान भजी बनते फ्रेंडचे. आणि एकदम मीठ टाकत जाऊ नका फ्रेंड, त्यानं काय होते खरट झाले ना तर उपाय चालत नाही, काहीच करू शकत नाही आपण, बरोबर नाही का. आणि जर थोडं मीठ कमी झालं तर आपण टाकू शकतो, पण जास्त झालेलं नाही ना काढू शकत. म्हणून मी नाही टाकलं फ्रेंड जास्त. थोडं टाकलं. मी एक भजा काढून बघणार, खाऊन बघणार आणि माझ्या मिस्टरांना विचारणार जमलं का. त्यांनी जर म्हटलं हा परफेक्ट झालं तर ठीक, त्यांनी जर म्हटलं टाक तर टाक. असं माझं काम आहे. आणि मी बऱ्याच वेळा असंच करते, स्वतः पण चाखून बघते आणि त्यांना ते पण देते चाखायला. मुलीला पण देते. म्हणजे कसं आहे सगळ्यांची चव व्यवस्थित कळते आपल्याला. वाव. आणि यात आपल्याला तेलाचं मोहन घालायचं आहे बरं का फ्रेंड. तेल गरम झालं की मी मस्तपैकी गरम तेलाचं मोहन घालणार. वाव बघा, पाहायलाच खूप सुंदर वाटतं हे, है ना. एक नंबर. चला मी तेल गरम झालं की तुम्हाला भेटते. बघा आपलं तेल गरम झालेलं आहे. आता मी तेलाचं मोहन यात घालून घेणार आहे. याने कुरकुरीत भजी होतात.
कोणी सोळा टाकतात, पण मी आज तुम्हाला सांगण्यासाठी गरम तेल घालून दाखवणार आहे. तर चला मी हे भिजवून घेते आणि भजी करताना दाखवते. हे भजी फ्रेंड तुम्ही बेसनाच्या भजीपेक्षा जास्त बनवा. कारण का तर ही आपल्या बेसनाच्या भजीपेक्षा पण खूप छान कुरकुरीत अशी भजी बनतात. फक्त आहे ना जाडसर डाळ काढा, एकदम अशी हे नका करू, बारीक नका करू. बारीक बनवलं ना की असे कडक कडक येतात, ते खुसखुशीत नाही बनत. तर बघा खूप छान बनणार आहे ही भजी. वाव, क्या बात है. चला आता छानपैकी शिजू देते. बघा एक आपलं हे झालेलं आहे पहिला फेर. बघा कसा आवाज येतो कुळून कुळून. वाव, क्या बात आहे. आता याच्यावर माझे मिस्टर आणि माझी मुलगी पहिले ताव मारणार आहे. आता दुसरं टाकून घेते. तुम्हाला असे वेगळे वेगळे पदार्थ खायला आवडतं का हो? हा, हो. खूप आवडते. आता आम्ही खूप गुलाडीगुडीने बोलत आहे. मग असे आमचं छोटूसं भांडण पण झालं होतं फ्रेंड. पण आम्ही ते यूट्यूबला नाही दाखवत आमचं छोटूसं भांडण. आपल्या दोघांवर बायकोचं काय भांडण दाखवायचं दुसऱ्याला का हो? तुमचं काय मत आहे? बरोबर. हे नवरा बायकोचं चालूच असते, असं कुणीच दाखवायचं रे भांडण वगैरे. आणि आपल्या नवऱ्याला आरे कारे बोलणं, ते जे कोणी सोशल मीडियावर व्हिडिओ टाकते ते काय करतात, बरेच जणी बघते मी, थोडं काही झालं का नवऱ्याला काहीतरी आरे कारे बोलतात आणि व्हिडिओ सोडतात ते नवऱ्यावरून. हे चुकीचं आहे फ्रेंड, बरोबर नाही आहे. अरे आपल्या नवऱ्याला आपण इज्जत नाही दिली तर लोक इज्जत देईल का? तुमचं काय मत आहे हो? बरोबर आहे ना. मग आपण इज्जत देईल तर चार चौघं पण चांगलं बोलेल ना. हां, मग असं कधीच करू नका, खूप चुकीचं आहे ते. आणि अरे तुरे बोलू नका, आहो जाहो घाला. जे चांगलं आहे तेच सांगते मी तुम्हाला, रिअल आहे ते. मी माझ्या नवऱ्याला असं कधी बोलत नाही. खोटं वाटत असेल तर माझ्या तुम्हाला माझ्यासमोरच सांगेल, सांगावं. नाही नाही, मला कधीच बोलत नाही. तर चला हे झाले की तुम्हाला भेटते मी. डॅन डॅन. बघा फ्रेंड, आपली मुगाची भजी रेडी आहे. त्याचबरोबर आम्ही बघा मुगाचे पापड, रव्याचे पापड पण तळलेले आहे. तर या तुम्ही खायला पटपट. किती मस्त झालेले आहे भजे, काय हो? चांगलं. तर चला तर मग तुम्ही माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकन क्लिक करा. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि तुम्हाला गुड नाईट.